नको नको मना गुंतू माया जाळे, काळाला जवळी ग्रासावया, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडवेना तेव्हा सोडवेना राजा देशांचा चौधरी, आणि कसोयरी भली भली, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडवेना तेव्हा माय बाप. तुका म्हणे तुला सोडवेना कोणी, तुका म्हणे तुला सोडवेना कोणी, एका चक्र पाणी वाचून या, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडवेना तेव्हा माय बाप. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी, नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी, जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका दयाळा तुमचा अनुग्रह लागलो, पावन झालो चराचरी. करू प्रथम नमन वंदू देव गजानन, गौरी हराचा नंदन, नाव त्याचे लंबोदर. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडवेना तेव्हा माय बाप. भाविक जन हो, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेली दिव्य अक्षर जगद्गुरु जगत वंदनीय निवासी पंचमवेद निर्माते या वारकरी संप्रदायामध्ये कलश रूपाने शोभणारे वयाच्या 9व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु ही पदवी ज्यांनी प्राप्त केली ते जगद्गुरु तुकोबाराय. त्यांचा 4 चरणाचा आणि स्वतःच्या व्यतीत झालेल्या मनाला उपदेश करणारा उत्कृष्ट अभंग आज सेवेसाठी निवडला आहे. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडीशी प्रस्तावना द्यायची ती म्हणजे अशी की एक दिवस प्रत्येक जीवाच्या वाट्याला हा दिवस येणार आहे. जगातला सर्वात शाश्वत सत्य जर काय असेल तर जगाच्या पातळीवर शाश्वत सत्य काय आहे, सत्य हे लक्षात घ्या. जीव ज्या दिवशी मरणाला विसरतो जगातली सारी दुःख त्याच्या उंबरठ्यावर येतात. जे मरणाला आठवतात दुःख त्यांच्या वाटेला येत नाही, ते म्हणतात याच्यासाठी केला होता अट्टहास, मरणाला जे आठवतात त्यांना संत म्हणतात, मरणाला जे विसरतात त्याला जीव म्हणतात. लक्षात घ्या. आणि म्हणून मरण ज्याला आठवतं ते संत पदाला जातात, ज्याला मरण आठवत नाही ते जीव म्हणून राहतात आणि सारखे कणत राहतात. पोराचं लग्न व्हायना, पोरीचा नीट पिकाना, ही जीवाची व्यथा आहे. आणि खर तर शाश्वत सत्य जे आहे म्हणजे हे हा आजचा दिवस, मरण तिसरं म्हणजे सावडायचा कार्यक्रम 10वा 13वा, कुणाचा 5.5 महिन्याचा कार्यक्रम आणि त्यानंतर हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम, हे शाश्वत सत्य आहे. हे प्रत्येक जीवानं स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून आपल्यामधून वैकुंठवासी सीताराम दादा नानासाहेब यादव यांचं वृद्धकाळाने या ठिकाणी आपल्यातून ते निघून गेले आणि खऱ्या अर्थानं आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण दिवस आहे. पुण्यस्मरण दिवस म्हणजे व्यक्ती ज्या तारखेला गेला त्या तारखेला तो दिवस कधीच आपण करत नसतो. त्या तारखेला वर्ष श्राद्ध म्हणतच नाही. तुम्ही कितीही तुमचा संसार इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे केलं त्याला काय अर्थ आहे महाराज? तुमचा वर्ष श्राद्ध हे भारतीय हिंदू कालगणनेनुसार ज्या तिथीला तुमचा मृत्यू झाला, ज्या पक्षात तुमचा मृत्यू झाला त्याच दिवशी त्याच तिथीला त्याच पक्षामध्ये तुमचं वर्ष श्राद्ध करावं लागतं. अमावस्याला जरी तुम्ही वारले तो वर्ष श्राद्ध हे तुमचं अमावस्यालाच येणार. कितीही आपण मॉडर्न झालो
पण हिंदू कालगणनेनुसार आपलं मरण आणि आपलं वर्ष श्राद्ध काही धरलं जातं आणि म्हणून त्यांना गेलेलं आपल्या त्या अंत्ययात्रेच्या पाठीमागं चालताना 10 मिनिटं का व्हायना स्वतःचं मरण आठवतं. त्याला वाटतं एक दिवस होणार आहे. लक्षात घ्या, अंत्यविधीला गेल्यावर शिवाला स्वतःचं मरण आठवतं. जगातली मंदिरापेक्षा सुद्धा सगळ्यात पवित्र जागा जर कुठली असेल तर आपल्या गावाचा मसान वाटायला स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीमध्ये महादेवाचा वास आहे. स्वयं महेश सखा धनेश शास्त्रू नगेश तथापि शंभू भिक्षम कार्यम करते. महादेवांचं अधिकृत स्थान कुठलं आहे? माझी भाषा कळते ना तुम्हाला? महिला मंडळ भाषा कळते ना? महादेव कुठं असतात? स्मशानभूमी. स्मशानभूमी कुठं असते? गावच्या बाहेर नदीच्या कड्याला. महादेवाचे मंदिर कुठं? नदीच्या कडेला. आणि आपण काय म्हणतो? लय भोळा देव आहे. आपला हा भंग सगळ्यांचा पाठच आहे. हा शिव भोळा चक्रवर्ती ज्याचे पाय माझ्याची ती भोळा आहे का देव? तो आहे का भोळा? आपण त्याला म्हणतो भोळा देव आहे. महादेव असतात स्मशानभूमीमध्ये. स्वयं महेश तनया गणेश सखा धनेश शस्त्रू नगेश तथापि शंभू भिक्षम कार्यम करते. म्हणजे महादेव स्मशानभूमीत राहतात आणि काय काम करतात? भिक्षा मागण्याचं काम करतात. काय गरज आहे का भिक्षा मागायची? सुख करता दुःख हरता. सुख देणारा आणि दुःखाचं हरण करणारा गणपती बाप्पा. त्याचे पप्पा कोण? कळलं तुम्हाला? साऱ्या दुःखाचं हरण करणारा गणपती आणि गणपती बाप्पाचे पप्पा कोण? महादेव. महादेव कुठं? ज्याचा मुलगा साऱ्या जगाचं दुःखाचं हरण करतोय त्याचा बाप कुठे आहे? स्मशानभूमीत राहिला आहे. बरं, सारा जग ज्या देवाला नवीन नवीन कपडे घालतोय, 10 दिवस गणपती उत्सवामध्ये त्याचा एवढा थाट करतो, त्याच्या बापाच्या अंगावर एकही कापड नाही. निर्गुण निराकार असणारा परमात्मा आहे. बरं, आता हे जाऊ द्या. आपल्याला आपण हमाम रेक्सोना पॉन्ड्स नावाच्या पावडर आपण आपल्या थोबाडाला लावतोय. देव मेलेल्या माणसाची राख स्वतःच्या अंगाला लावतोय. हा, स्मशानभूमीत राहतोय. मेलेल्या माणसाची भस्म राख स्वतःच्या अंगाला लावतोय. विश्वास नसेल तर अजूनही उज्जैन मध्ये महाकालेश्वर, त्या महाकालाला रोज नवीन माणूस त्या ठिकाणी मरतो उज्जैन मध्ये. आणि माणूस मेला की त्याची ताजी राख ही भस्म आरती पहाटे 3:30 वाजता महाकाल उज्जैन मध्ये महादेवाला त्या ठिकाणी मेलेल्या माणसाची राख तिथं अर्पण केली जाते. त्याला म्हणतात भस्म आरती. महादेव मेलेल्या माणसाची राख स्वतःच्या शरीराला लावतात. हा, त्याच्यातून महादेव सांगतात, माणसांनो कशाचा गर्व करता, कशाचा मीपणा करता? एक दिवस मी माझ्या शरीराची राख लावतोय. याच राखामध्ये तुम्हाला सगळ्याला जायचंय, मिळायचंय. लक्षात घ्या, निर्गुण निराकार भगवान परमात्मा राहतात स्मशानभूमीत. सांगतात, माणसांनो कितीही लिलनचे कपडे घाला, इस्त्री करा, स्टार्च करा, एक दिवस उघडे तुम्ही आलात, उघडच तुम्हाला जायचंय. ज्या दिवशी तुम्हाला लोक नेतील त्या दिवशी त्या कपड्याला इस्त्री नसेल, त्या दिवशी त्या कपड्यावर कुणी अत्तर मारणार नाही, त्या दिवशी त्या कपड्याला कुठला कलर राहणार नाही. पांढऱ्या कपड्यामध्ये उन्हाळून तुम्हाला नेल्याशिवाय राहणार नाही. एवढा काय, ज्या दिवशी तुम्ही जाता त्या दिवशी त्या कपड्याला एक टाका सुद्धा सुईचा दोऱ्याचा कुणी मारणार नाही. तुम्ही उघडे आलात, उघड तुम्हाला जायचंय. स्वयं महेश स्वतः महादेव स्मशानभूमीमध्ये राहतात. त्यांचा मुलगा गणेश आहे. हा, स्वयं महेश तनया गणेश सखा धनेश. महादेवाचा मित्र कोण आहे? कोण मित्र आहे महादेवाचा? धनाचा राजा कुबेर हा महादेवाचा मित्र आहे. किती संपत्ती आहे कुबेराकडे? 9 निधी संपत्ती कुबेराकडे आहे. कोटी घरचे ते कशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. का म्हणे ज्यांची संपदा एवढी? सांगा ती केवढी गेली नाही. अख्खी लंका सोन्याची होती रावणाची. ती लंका रावणाला कोणी? कुबेरानं महादेवाला दिली. महादेवाची ती लंका, महादेवाची ती लंका. ज्या दिवशी लंकेची सत्यनारायणाची पूजा, त्या दिवशी ह्यो बामन म्हणून तिथं आला. कोण? रावण. तुम्ही 1.5 कोटीचा बंगला बांधावा 2 गावात आणि तुमच्या बंगल्याची पूजा करायला आमच्यासारखा एखादा महाराज यावा. मच्छरदानी 10-5 माणसाची तानातानी, बसायला पाठ, ताटाला पाठ, पाठीला पाठ, असा उदबत्त्याचा घमघमाट. नुसत्याच घंट्या वाजल्या पाहिजे अख्या बंगल्यात. थाटात पूजा झाली आणि जाताना तुम्ही विचारावं, बाबा काय पाहिजे? आम्ही म्हणावं तुमचा बंगलाच पाहिजे. तुम्ही कुटाळाने आणल्याशिवाय राहणार का आम्हाला? हे महादेवाच्या लंकेला गेले पूजा करायला रावण. आता लंका इतकी आवडली सत्यनारायणाची पूजा आणि पहिल्याच दिवशी पहिल्याच घासाला खडा लंकेची पूजा केली थाटात रावणानं. जगातला सगळ्यात मोठा ब्राह्मण कोण असेल? विद्वान ब्राह्मण तर राजा रावण. लक्षात घ्या. पूजा विजा केली, ऐटीत पूजा केली आणि मग
जाताना देवानं विचारलं काय पाहिजे, महादेव बडा देव सब देवन का बाबा, काय नाही देवा तुझी लंका आवडली, तुझी लंकाच देऊन टाकला. तथास्तु म्हणले. तेव्हापासून ती लंका रावणाची झाली. तिथं कोटी घर काशाची आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी घर सोन्याची होती. आता सोनं म्हणजे काय आपल्यासारखं होतं काय, 23 कॅरेट 24 कॅरेट बेंटेक्स 1 ग्राम ज्वेलरी आपल्यासारखं होतं. रावणाच्या लंकेचं असं वर्णन आलंय, एका घराची जी चौकट होती महाराज, ती काय पोकळ चौकट किंवा त्या लाकडाच्या चौकटीला सोन्याचा पत्रा चढवलेला असलं काही भानगड नव्हती. अख्खी एक चौकट जी घराची होती, एका चौकटीमध्ये आता सारखे 1000 आमदार निवडून येतील एवढा बजेट एका चौकटीचा रावणाच्या लंकेत होतं. लक्षात घ्या, विचार करा किती सोनं असेल. एवढं सोनं राजा रावणाच्या लंकेत होतं. त्याच्यासोबत काय गेलं का महाराज, सांगा ते कवडी गेली नाही. एवढं ऐश्वर्य असणार राजा रावण, त्याची संपत्ती होती पाऊण निधी. आणि धनाचा राजा कुबेर आहे, त्याची संपत्ती आहे 9 निधी. आणि तो कुबेर कोणाचा मित्र आहे, माझ्या महादेवाचा तो मित्र आहे. लक्षात घ्या, महादेवाचा मित्र कुबेर आहे. आणि मग त्या ठिकाणी शस्त्रू नगेश, शस्त्र सर्प त्यांच्या गळ्यामध्ये त्यांचं शस्त्र आहे. असा असणारा महादेव मशानभूमीमध्ये राहतो. जो व्यक्ती येता जाता मंदिरापेक्षा मशानभूमीच्या पाया पडतो त्याला कधी पाप करण्याची वृत्ती होत नाही. लक्षात घ्या, म्हणून एक वेळेस मंदिराचे पाया पडला नाही तरी चालेल, येता जाता मशानभूमीचे पाया पडा. आपलं कसं आहे, मशानभूमी समोर आले राम 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 हे भजन सुरू होते. आता हे भजन प्रेमाने आहे का भीतीपोटी आहे? भीतीपोटी. रात्री 12ला भूते बेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. ज्याचे वरातीत भूत नसतात ते आपल्या मागं काय लागायचे, देवाचे शिष्य आहेत ना भूत. मसान भूमीच्या समोरून गेलो की आपल्या तोंडातून भजन सुरू होतं. ते भजन भीतीपोटी आहे का प्रेमापोटी, तर भीतीपोटी आहे. मसान भूमी ओलांडली आणि गावाच्याही शितपाय ठेवला आणि गावकऱ्यांचा आवाज आला की लगेच कॅसेट बदलती, मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. लगेच कॅसेट बदलते. अशी हेतू परस्पर केलेली भक्ती. आणि म्हणून त्या मशानभूमीचं जो दर्शन घेतो मायबापांना, त्याला पाप करण्याची वृत्ती होत नाही. 4च ठिकाणी माणसाला स्वतःचं मरण आठवतं, अंत्यविधीला गेल्यावर, सावडायला गेल्यावर, 13व्याच्या कार्यक्रमाला गेल्यावर, आणि 4थ्यांदा कुणाच्या तरी पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला कीर्तनात बसल्यावर 2 तास का व्हायना जीवाला स्वतःचं मरण आठवतं. जीव स्वतःची मोह माया ममता विसरून जातो. आणि या ठिकाणी संतमय त्याचं हृदय होतं. म्हणून माणसानं कोणाच्या लग्नाला नाही गेलं तरी चालेल, मात्र पुण्यस्मरणाला आणि वर्ष श्राद्धाला गेल्याशिवाय माणसाने राहायचं नाही. लक्षात घ्या, विठ्ठल तुकोबा राहायचं आहे. स्वतःच्या मनाला तुकोबा राहायचं सांगतात की बाबा बस झाला, आता थांब, कुठंतरी थांबलं पाहिजे. तू बस झाला, आता किती दिवस तू संसार करशील. अरे कधीच पूर्ण होत नाही, त्याला संसार म्हणतात. लक्षात घ्या, कधीतरी आमच्या संतांना सुद्धा म्हणायची वेळ आली, प्रपंच ओसरो आणि चित्त प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी चित्त तुझे पायी चित्त तुझे पायी प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे रंगा. बस तुझ्या शुद्ध रंगामध्ये आता आम्हाला रंगून दे. हे प्रपंच आता आमचा काय करतो नाहीसा कर. अहो 450 एकर जमीन असणारा माझे तुकोबर आहे, 2 बायका असणारे माझे तुकोबर आहे. इथं एका बायकाने आपल्याला नीट सुधरून देणं, एक बायको आपली, 2 बायका सांभाळून आज कलश स्थानी वारकरी संप्रदायाचे शोभणारे माझे तुकोबा आहेत. लक्षात घ्या, कोण म्हणतं तुम्हाला संसारात राहून परमार्थ होत नाही? संसारात राहून परमार्थ होतो, परमार्थात राहून संसार होत नाही. लक्षात घ्या, मी काय सांगतोय नीट ऐका. संसारात राहून परमार्थ चांगला करता येतो, पण परमार्थात राहून संसार चांगला होत नाही, हे लक्षात घ्या. संन्यास घेतला, भगवे कपडे घालून हिमालयात गेला, तिथं हिमालयात जाऊन वैतागला, नको गो आपलं लग्न केलेलं बरं आहे. पुन्हा माघारी आला, लग्न करायला पोरगी शोधायला लागला. कोण देईन का त्याला पोरगी? तिथं जे बिगर संन्यासी त्यांना कोणी द्यायला, तर त्याला कधी देईल? परमार्थात राहून संसार नीट होत नाही, संसारात राहून परमार्थ नीट होतो. माझ्या तुकोबांना 2 बायका होत्या, तरी वैकुंठातून विमान घ्यायला आलं. आपल्याला एक बायको आहे,
तरी वैकुंठात आपण जातो का नाही हे आपली फजिती आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून सांगितलं खरं तर परमार्थ कसा करायचा आहे. परमार्थ करत असताना जीवानं आपलं मरण विसरायचं नाही. जीव मरण विसरला. आता मरण म्हणजे नेमकं काय? माय बापांनो, जीवाच्या बघा सप्तेची सांगता कालेशिवाय होत नाही. कालेचं कीर्तन नाही तवर सप्ता नाही. मंदिराला कळस नाही तवर मंदिर नाही. मंदिराची पूर्तता कधी आहे? कळसामुळं. हा, लक्षात घ्या. मंदिराची पूर्तता कळसामुळे आहे. हा, सत्याची सांगता कशामुळे पूर्तता? कालेच्या कीर्तनामुळे आहे. मानवी जीवनामध्ये मरण हे कालेच्या कीर्तनासारखं शोभणार आहे, लक्षात घ्या. एकदा मरण आलं, जीवाचा काला झाला. त्याच्यानंतर पुन्हा का आला त्यांनी परत यायचंच नाही, लक्षात घ्या. त्याच्या जीवनाचा काला जीवाचा, हे मरण आपल्या जीवनाचा काला आहे, लक्षात घ्या. तुकोबा स्वतःच्या मनाला उपदेश करतात, बस झालं आता माझा प्रपंच आता थांबू दे आणि माझी परमार्थातली जिज्ञासा वाढू दे. हा, नको नको म्हणा, बस नको नको इथं दोनदा शब्द वापरला. कुठल्या कारणानं? एखाद्याला एखाद्या ठिकाणी जर आपल्याला जाऊ द्यायचं नसेल, तू तिथं जाऊ नको, ही झाली व्यावहारिक भाषा. पण जाऊच द्यायचं नसेल, माणूस दोनदा तीनदा शब्द वापरतो. पहा, ए नको नको जाऊ. दोनदा शब्द ज्या अर्थीच्या जिज्ञासेनं वापरलं, त्या अर्थी ठणकावून माझ्या तुकोबा स्वतःच्या मनाला सांगतात, ए माझ्या मना, काय कर तू? या प्रपंचाच्या मोहाच्या आणि ममतेच्या आहारी जाऊ नको. तू काय कर? हा, तू काय कर? माझ्या विठ्ठलाचे पाय आपल्या अंतकरणामध्ये धारण कर आणि माझ्या विठ्ठलाची तू भक्ती कर. तू या प्रपंचाच्या संसारीच्या आहारी जाऊ नको. आणि स्वतःच्या मनाला का सांगतात माझे तुकोबा? मन काय सोपं आहे का? सोपं आहे का मन? किती चंचल माणसाचं मन आहे. मन चंचल मन चंचल चंचल जाता येता न लगे वेळ. किती चंचल माणसाचं मन आहे. कीर्तनात बसलेले सगळी माणसं, त्यांचे बसले जरी इथं मंडपात असतील तरी त्यांचं मन अख्खं गाव आणि अख्खा तालुका, अख्खा जिल्हा आणि पार मोदीपर्यंत राजकारण त्यांचं मन करीत असं आतमध्ये बसल्या बसल्या. का विषय होतो आता? अरे चला पंढरपूर. बघा मन किती आपलं फास्ट आणि किती चंचल आहे. बघा, कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांना मी म्हणतो चला पंढरपूर. लगेच तुमचं मन गेलं पंढरपूरला. तुम्ही बसलेत मंडपात, लगेच तुम्हाला चंद्रभागा आठवली, पुंडलिकाचं मंदिर आठवलं. ज्या ज्या बाया पंढरपूरला गेल्या असतील, 3-3 तास दर्शन रांगेत तुम्ही उभे राहिल्यावर पायाला गोळ्या आल्या असतील, ते आठवलं असेल. दर्शन रांग आठवली असेल, लगेच पांडुरंगाची मूर्ती आठवली असेल. म्हणजे तुम्ही बसलात मंडपात, चल पंढरपूर म्हणलं की गेलं तुमचं मन पंढरपूरला. चला अयोध्या म्हणलं की गेलं राम मंदिराच्या दर्शनाला. काही काहीच मन इथं बसल्यानंतर घराचं कुलूप खटखटत असत. लावलं का नाही कोणी? लावलं काय नाही. फरशी खाली चावी ठेवली, दुसरंच येऊन घर उघडायला बसलंय. बसल्यात कीर्तनात मन कुठे? कुलपाकडे. म्हणजे मन इतकं चंचल आहे. आता माणसाचं याला मरकटच न्याय असं म्हणतात. हा, मनाला मरकट न्यायापेक्षा बी 1000 पट मन चंचल आहे. किती चंचल आहे? चंचल असतं बघा. माकड एका ठिकाणी बसतं का नाही? आपल्यासारखं आपण माकडाच्याच वंशातलेत. आपण किती थिरवाने बसलोय. माकड एका ठिकाणी बसतंय का? या फांटीहून त्या फांटीवर, त्या फांटीहून त्या फांटीवर. आता ते माकड आधीच इतकं चंचल आहे, त्या माकडाच्या अंगात घुसलं भूत. कळलं तुम्हाला? माकड किती चंचल आहे. माकडाच्या अंगात घुसलं भूत, कसं होईल त्याची अवस्था? राहीन का एका जागेवर? त्या भूत घुसलेल्या माकडाला चावला इचू. भूत घुसलेल्या माकडाला चावला इचू. किती चंचल राहीन का एका जागेवर ते? आता इचू चावलेलं माकड, आता ते इचू उतरावं चावलेलं म्हणून एकानं पाजली त्याला दारू. ते एवढं माकड बसल का एका जागी? त्याच्यापेक्षा 1000 पटीनं माणसाचं मन चंचल आहे, लक्षात घ्या. आणि मग खरं सांगू तुम्हाला, खरं सांगू, माणसाला, व्याभिचाराला, वासनेला आणि दुःखाला जर काय कारण असेल तर त्याचं मन त्याला कारणीभूत ठरतं. हे मन ज्याला आकळता आलं का नाही, एकादशीला पापड्या तळू तळू खाणारी माणसं
माणसं काळ्या पिशव्या घरात आणणारी माणसं म्हणजे याच्या दुःखाला कारणीभूत काय आहे या माणसाचं मन आहे. लक्षात घ्या. ते म्हणतं मस्त कळतं आज एकादशी आहे, पण जिभेला काय करावं आता, जिभेला काय कळत नाही ना एकादशी का काय. अरे जिभेला कळत नाही पण तुला कळतं ना आज एकादशी म्हणून. महाराज ज्या घरात आमच्या वारकऱ्याच्या घरात कधी एकादशीला तवा ठेवत नाही आणि काही काही नीच वृत्तीच्या लोकांच्या घरात एकादशीला काळ्या पिशव्या येतात म्हणजे माणसाची अवस्था किती विचित्र झाली याचा आपण सगळ्यांनी विचार करायचा आहे. लक्षात घ्या. मग 1.5 कोटीचा बंगला बांधलाय, अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन छानसं बांधलंय, लांबून पाहिलं किती वृंदावन दिसतं, लोकांना वाटतं वा 1.5-2 कोटीचा बंगला ना अंगात तुळस म्हणजे किती भाविक घर आहे. तुळशीनं भाविक घर होतं का आपलं? अरे आंगन में देखो तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखा तो मुर्गी का अंडा. अंगणात पाहिलं तर तुळशीचं कुंड लावलेलं आहे आणि त्याचं फ्रीज उघडून पाहिलं की भाजीपाला कमी अंडेच जास्त ठेवले आहेत. अशानं देव पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. याच्यासाठी महाराज स्वतःच्या मनाला असं आकळावं लागतं. लक्षात घ्या. ज्यानं मन आकळलं त्यांनी आपल्या मृत्यूवरती काळावरती ज्यांनी विजय प्राप्त केला आणि म्हणून तर आजही आमचे संत म्हणतात तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यांच्या नावानं तो यम असा थरथर कापतो आणि आमच्या नाव घेतलं की यम आमची वाट पाहतो याला कधी मी गिळीन म्हणून. सुंदर प्रमाण दिले माऊलींनी. टाळ्या वाजवायचं त्यांच्या. घरोघरी काळ वाट त्यांची पाहे, प्रत्येकाची वाट काळ पाहत असतो. माय बापांना सांगू खरं, प्रत्येकाला जायचं एक दिवस. ज्याला हे कळतं ना तो व्यक्ती कधीच पाप करीत नाही. लक्षात घ्या. आणि ज्याला वाटतं ना आपण आजन्म इथं अमर आहोत, इथं जगायला चालू आहे, त्याच्या हातून अनेक पाप घडतात. आणि म्हणून तर स्वतःचं मरण स्वतःला आठवलं पाहिजे. प्रत्येकाला जायचंय. आमचं शास्त्र असं सांगतं 9 भी मर गए 10 भी मर गए बड़े काल के फाशी, फिर मर गए पैगंबर मर गए. 9 भी मर गए 10 भी मर गए बड़े काल के फाशी, फिर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. अरे जपी तपी संन्यासी मर गए जिंदा जोग्या. लक्षात घ्या. फिर मर गए पैगंबर मर गया. प्रत्येकाला जायचंय. लक्षात घ्या. हत्तीपासून मुंगीपर्यंत प्रत्येकाला जायचंय. आये देऊर नाही आले अवतार, देऊर नाही इंद्रापासून उंदरापर्यंत, हत्तीपासून मुंगीपर्यंत प्रत्येकाला जायचंय. ज्याची काळ ज्याची वेळ ठरलेली आहे त्या वेळेला त्या काळेला आपल्याला गाठायचंय. लक्षात घ्या. आता उभं लोक म्हणतात काळ आला जवळी. काळ जीवाच्या जवळ येत नसतो, आपण काळापर्यंत जात असतो. लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल हे कसं काय?
आता ही म्हणायची पद्धत आहे, काळ आला त्याचा काळ आला त्याचा काळ आला. काळ येत नाही, आपण काळापर्यंत जातो. जी वेळ, जी तारीख, जे ठिकाण आपलं ठरलंय ते आपल्याला गाठायचंय, लक्षात घ्या. हे तुम्हाला पटत नसेल तर आपल्या डोणगाव मधली लोक इथनं आष्टीला गेली एसटीनं, आष्टीतून पंढरपूरच्या एसटीत बसली आणि कुठं जायचंय त्यांना? पंढरपूरला. सगळे लोक पंढरपूरमध्ये त्या पंढरपूरच्या एसटीत बसले. एसटी निघाली जामखेड मार्गे करमाळ्याला गेली. करमाळ्यावरून कुठे गेली? टेंभुर्णीहून कुठे गेली? पंढरपूरला. पंढरपूरच्या बस स्टँडला एसटी पोहोचली, तेवढेच एक जण मागून ओरडलं, ए उतरा, आलं पंढरपूर. बघा काय म्हणलं एक जण मध्येच, उतरा आलं पंढरपूर. मला सांगा, पंढरपूर आलं का हे पंढरपूरला गेले? पंढरपूरला गेले. पंढरपूर आलं का हे पंढरपूरला गेले? इथून डोणगावून आष्टी, आष्टीहून जामखेड, जामखेडून करमाळा, करमाळून टेंभुर्णी, टेंभुर्णीहून पंढरपूरचं बस स्टँड. बरोबर आहे, हे पंढरपूरला गेले. एसटी बस स्टँडला पोहोचल्या बरोबर काय म्हणले? उतरा आलं पंढरपूर. तसं मरण काळ आपल्या जवळ येत नाही, आपण काळापर्यंत जातो. पण म्हणायची पद्धत आहे, काळ आला जवळी ग्रासावा. या लक्षात घ्या, ज्याची जी वेळ आहे, जे आपण ते प्रत्येकानं काय केलं पाहिजे? मरणाचं आठव आपण प्रत्येकानं स्मरण केलं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने जीवाला सुख मिळू शकतं. 90 वर्षाचं म्हातारं, एक 88चं आणि एक 90चं पारावर बसले आणि त्यांची चर्चा चालू झाली. कारण भाऊ काय झालं? अमुक राजकारणाची त्यांची चर्चा झाली आणि तेवढ्यामध्ये एक कुत्र रात्री 11 वाजता इवळायला लागलं गावात. दोघं म्हातारे पारावर बसले होते आणि कुत्र इवळायला लागलं. कुत्र इवळायला लागल्यानंतर जे 88च होतं का नाही, ते 90 वाल्याला म्हणतोय, राम भाऊ तूच एकटा राहिलाय गावात. मित्र होते, तूच एकटा गावात राहिलाय, तुझंच वय जास्तय, सगळ्यात वृद्ध तूच राहिलाय. रात्री झोपताना 2-3 गोधड्या अंगावर घेऊन झोप, म्हणजे काळ तुला न्यायचा नाही. मला थोबाडात आली, मला लावतो काय पुढं? आताशी तर 90च झालंय, अजून 5-25 सहज काढी, म्हणजे वर्ष. अरे त्याचा खोबा हलायला लागलाय, ज्याची कवटी हलायला लागली, ते म्हणतो अजून 5-5 वर्ष सहज जगन. अरे जगण्याची अवस्था, म्हणजे जगण्याची अवस्था ज्या जीवाला प्राप्त झाली, दुःख त्याच्या वाटेला आलं. माझ्या साधू संतांचं उलट आहे महाराज. माझ्या साधू संतांना मरणाची अवस्था प्राप्त झाली. आज 750 वर्ष झाले माऊलींचं नाव आपण घेतो. 42व्या वर्षी माझ्या तुकोबांना वैकुंठातून विमान घ्यायला आलं. मरण अवस्था याला म्हणतात. 32व्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी मरणाला स्वीकारलं. माझे भगतसिंग सुखदेव राजगुरू, आपल्याच महाराष्ट्रातला सुखदेव आहे, राजगुरू आहे. भगतसिंग वयाच्या 23व्या वर्षी फाशीचा फंदा गळ्यात टाकला. मरण अवस्था ज्यांनी प्राप्त केली ते कमी जगले तरी साऱ्या जगाला पुरून उरले, लक्षात घ्या. आणि 100 वर्ष ज्यांनी नुसत्या भाकरी तोडल्या, 2-3 कार्टी जन्माला घातली, ते मेली तरी त्यांचं वर्ष श्राद्ध कुणी केलं नाही. हा जगाचा इतिहास आहे, लक्षात घ्या. म्हणजे कमी जगतात. अरे वयाच्या 16व्या वर्षी माऊलीनं पंढरपूरला जावं आणि देवाला हात जोडावे, बस आता मला जगायचं नाही. कुणी? माऊलीनं नोकराईंनी वयाच्या 16व्या वर्षी समाधी घेण्याची इच्छा माझ्या पांडुरंगासमोर व्यक्त केली. त्यावेळेस माझे देव सांगते झाले, माऊली अजून तुमची बरेच कार्य तुमचं शिल्लक राहिले. माऊली अजून हरिपाठ, चांगदेव 65 अमृतानुभव, ज्ञानेश्वरी ग्रंथ अजून शिल्लक राहिलाय. या जगासाठी अजय खानचे व्यंकटी सांडवता या सत्कर्मी रती वाढवा. अजून पसायदान लिहायचं राहिले. माऊली तुमची वेळ, तुमची जागा पंढरपूर नाही, तुमच्या समाधीची जागा ठरली आहे. हो वैकुंठ पंढरपूर, त्याहुनी थोर महिमा या याकडे अलंकापुरा येते ते आवडते विठ्ठला. पांडुरंग प्रसन्नपणे दिदलेपणे या ज्ञाना. तुमची आळंदीची जागा ठरलेली आहे समाधीची, पण आता घ्यायची नाही, अजून वेळ आहे. 16व्या वर्षी ज्याला स्वतःचं मरण आठवलं त्याला माऊली म्हणतात. मरणाच्या आधी, वैकुंठाला जायच्या आधी ज्यांनी स्वतःचे अभंग निर्वाणीचे लिहून टाकले त्याला तुकोबा म्हणतात. अरे माझ्या नाथ बाबांनी पहिल्यांदा देह सोडला, अंतयात्रा निघाली, भर चौकात अंतयात्रा गेली आणि एक बाई आपल्या लेकीला नांदायला वाट लावित होती. बघा ती अंतयात्रा, ती तिरडी अंतयात्रा चौकात गेली आणि त्या बाईनं पाहिलं, म्हणली ह्याला काय आजच मरायचं होतं का? कुणाकडे बघून म्हणली? नाथ बाबाच्या अंतयात्रेकडे बघून. याला काय आजच मरायचं होतं का? माझी लेक मी नांदायला लावते, याला काय आजच मरायचं होतं का? कुणी ऐकलं हे? तिरडीवर झोपलेल्या नाथ बाबाने ऐकलं. म्हणजे आम्ही आयुष्यभर लोकांवर उपकार परोपकार केले आणि आमच्या मरणानं लोकांना त्रास होतोय, मग तर आम्हाला कलंक लागल. तटा तिरडीच्या दोऱ्या तोडल्या, नाथ बाबा उठून बसले. ठेवा रे खाली.
माझ्या मरण्यानं तुम्हाला त्रास होतोय का? जाऊ दे, मी बाई तुझी लेख वाट लाव, आनंदानं वाट लाव, मी परत कधीतरी मरण. चला घरी गेले नाथ बाबा. आता एखादं जर असं उठलं तर भूत 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 म्हणून अख्खं गाव पडून माघारी उठून बसले, माघारी गेले. दुसऱ्यांदा आपला देह सोडला महाराज, दुसऱ्यांदा देह सोडला, अंत्ययात्रा निघाली. हे 4 खांदेकरी होते, 4 खांदेकरी. खांदेकरी 4, एक खांदेकरी दुसऱ्याला म्हणायचं, कारण एवढा मोठा शांती ब्रह्म एकनाथ बाबा कावडीनं ज्याच्या घरी देव पाणी भरत होता असं म्हणत होते, तो नाथ बाबा आयुष्यभर आपली गरज पडली नाही, चालला का नाही मेल्यावर आपल्या खांद्यावर. कोण म्हणतोय असं? बावकी बावकी भाऊकी जिवंतपणे सुखानं राहून देत नाही आणि मेल्यानंतर त्याचा पर्यायच नाही. उगाच हे जुने म्हातारे म्हणायचं का आपलंच असावं 4-4. तेव्हा असं नव्हतं हम दो हमारे दो. आता नवीन आलंय हम दो हमारा एक, तेरी भी चूप और मेरी भी चूप. 4-4. आणि खरं सांगू माय बापांनो, तुमचा काळ चांगला होता बरं का. हे जे फेटेवाले बाबा बसलेत ना, टोपीवाले फेटेवाले, यांचा काळ फार सुंदर होता, फार सुंदर तुमचा काळ होता. तुम्ही जी अवस्था पाहिली का नाही, जीवन जगण्याचा संघर्ष जो तुम्ही केलाय ना, तुम्ही भाकरीसाठी संघर्ष करीत होता, तुम्ही भाकरीसाठी संघर्ष करत होता. आम्ही लोक मान मर्यादेसाठी संघर्ष करतोय. आमचं फक्त नाव मोठं व्हावं, आता भाकरी तर आम्हाला नाही मिळायला लागल्या खायला. हे तुमचे उपकार आहेत. तुमचे लेकर बाळ नातवा पत्रुंड जे आज गुंठा मंत्री झाले आणि जे इस्त्रीचे कपडे घालून हिंडायला लागले ना, हे तुमचे उपकार आहेत. तुम्ही लोकांच्या बांधावर खोरा आणि टोपले घेऊन तुम्ही कष्ट केले, हाडाचं काढं रक्ताचं पाणी तुम्ही केलंय. आणि तुमचे उपकार आहेत जे 10-20 एकर जमीन तुम्ही घेऊन ठेवल्या आणि तुमच्या जमिनीवर आम्ही आयते गुंठा मंत्री झालो ना, हे उपकार हे आपल्या बापजादेचे लक्षात घ्या, हे आपले नाहीत लक्षात घ्या. आज आम्ही किती आयतीनं मिळू द्या, हे उपकार आपल्या जुन्या पिढीचे लक्षात घ्या. आणि म्हणून माय बापांनो, पूर्वीचा काळ इतका चांगला होता. 4 पोरं स्वतःचे असायचे, एक वाड्या. अरे आमचा काळ इतका दळ बदली, आमच्या काळात आम्हाला एक बायका मिळणार. म्हातारा असं मिशीला ताव मारून वाड्यात बसायचं, दरवाजाच्या बाहेर काठावर बसायचं आणि पाणी आण म्हणलं की घरातून 4-4 बायका ग्लास घेऊन पळत यायचे. हा श्रीमंत काळ त्यांचा होता, लक्षात. त्याला पूर्वी लोक काही नाव ठेवते ना, आमच्या आज्याला 3 बायका होत्या आणि 2 होत्या. आता लोक आता नातवच नाही तर आजच्या म्हणून कोणाला लग्नच नाही त्या आजच्या. लक्षात घ्या का ते चौघ एकमेकाला म्हणायला लागले, एवढा मोठा बामन, एवढा मोठा संत चालला का नाही आपल्या खांद्यावर. नाथ बामनला ते कळालं, टका टका किरणीच्या दोऱ्या तोडल्या, उठून बसले. ए माझं वजन होत आहे का, मग सोडा खाली. परत खाली सोडलं, चलत आपल्या घरी गेले. तिसऱ्यांदा मात्र काळालाही माघारी लावलं, तुझ्यासोबत मला यायचं नाही. मग आपला विनान आपले चिपळ्या घेतल्या, त्या पैठणमध्ये गोदावरी मातेच्या डोहाजवळ गेले, हात मारले, आई हे माझ्यामुळे एकीची लेक नांदायची राहते आहे आणि माझ्यामुळे या खांदेकरीला वजन होत आहे. मला या स्वार्थी लोकांच्या खांद्यावर जायचं नाही आई, मला तुझ्या कुशीत जागा दे. आणि त्यावेळेस जलसमाधी संजीवन माझ्या नाथबाबांनी घेतली. असा एकही संत नाही की ज्याला काळानं नेलं नाही. माऊली ज्ञानोबर आहे, संजीवन समाधी. जगद्गुरु तुकोबर आहे, सदैव वैकुंठ. नाथबाबा जल समाधी. एकही. आणि नामदेव महाराजांनी पांडुरंगाच्या पायरीजवळ समाधी घेतली, लक्षात घ्या. साधू संतांना काळ नेत नसतो, काळ हा जीवाच्या मागे लागलेला असतो. म्हणून मायबापांनो, प्रत्येकानं आपलं मरण आठवायचंय, प्रत्येकाला मरायचंय. बरं काय या शरीरामध्ये किती नाचकं पुस्तकं घाणेरडं शरीर आहे माणसाचं, सांगा मला. किती नाचकं शरीर आहे आपलं. हे जर पाहिजे असेल तर अख्खा काकडा वाचा.
सुंदर प्रमाण महाराजांनी सांगितलं, हा देह नाशिवंत. किती नाशिवंत देह आहे आपला, किती नाशिवंत आहे याचा जर विचार केला तर पशुकी होत पणही नरका कछुना होय. सगळ्यात तळभद्री शरीर जर कोणाचं असेल ना तर माणसाचंही लक्षात घ्या. अरे पशुकी होत पणही जनावराच्या सिंगापासून अनेक शोच्या वस्तू बनवल्या जातात. माणसाला शिंगच नाही तर बनवायचं काय. जनावराच्या कातड्यापासून अनेक वस्तू बनवल्या जातात. माणसाच्या कातड्याचं काहीच होत नाही. जनावराच्या शेणापासून गोठा सारवला जातो, घर सारवलं जातं, म्हणजे शुद्ध आणि पवित्र होतं. माणसाच्या शेणाचं काहीच होत नाही. जनावराच्या केसापासून अनेक शोच्या वस्तू बनवल्या जातात, कलरचे ब्रश बनवले जातात. माणसाच्या केसाचं काहीच होत नाही. त्यातली त्यात गड्यांच्या केसाचं तर काहीच होत नाही. महिलांचे केसात तरी बरं, केसावर फुगे, पातीलं घ्या, किलच घ्या, काही घ्या. गड्याच्या केसाचं काही होत नाही. गड्याच्या केस जर मार्केटमध्ये विकले असते तर गावातले सगळे नावी करोडपती झाले असते. गड्याच्या केसाचं काही होत नाही. माय बापांनो, जनावराच्या हाडापासून वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात. माणसाच्या हाडाचं काही होत नाही. लोक आता ते गंगेत सुद्धा टाकत नाही. महाराज लक्षात घ्या. पशु की होत पणही नरका कछुना होय. किती घाणेरडं आपलं शरीर आहे हे जर तुम्हाला पटत नसेल, आता हे कीर्तन झाल्यावर अख्खे कीर्तनात बसलेल्या लोकांना आमच्या यादव साहेबांनी एक टेम्पो भरून सफरचंद आणावं आणि सगळ्याला एक एक खाऊ घालावं. आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. सफरचंद माहित आहे ना, टवटवी सफरचंद. काका ते सफरचंद आपण गटारीत फेकलं किती दिवसात सडन ते? पटकन बोला. सफरचंद गटारीत पडलं किती दिवसात सडन? काही भाषा नाही कळत का? आमच्याकडे मेलेवर माणसं चालतात, तुमच्याकडे सारखं आहे का? सफरचंद गटारीत पडल्यावर किती दिवसात सडन ते? पहिल्या दिवशी ते पडन, पाण्यावर तरंगण, मग 5-50 आळ्या वांग 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 करीत त्याच्या जवळ येतील. त्याला बघतील नेमकं काय, त्याला टवका मारून आत जातील. आतलं पांढरं सफरचंद तांबडं होईल, चॉकलेटी कलरचं होईल. त्यात 5-50 आळ्या अजून पैदा होतील. वांग 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 त्या हळूहळू सफरचंद खाऊन खाऊन ते बारीक होईल, कुजन. मग ते काळ्या पाण्यात मिसळूस्तवर कमीत कमी 8 ते 10 दिवस जातील. जातील का नाही? हा, तेच सफरचंद टवटवीत कीर्तन झाल्यावर टेम्पो भरून आणलं, कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांना एक एक खायला दिलं. किती वेळा सडन ते? किती वेळा सडन? प्रॅक्टिकल प्रश्न आहे. काही म्हणतील झोपेतून उठल्यावर, काय म्हणतील चिरल्यावर. बरोबर आहे का? महाराज कंठाच्या खाली गेलं की त्याची घाण झाली, लक्षात घ्या. आता माझा परत प्रश्न आहे, गावातली ती गटर घाणे का ही गटर घाणे? हे गटार गाणे. ही गटर घाणे. आणि हे जर तुम्हाला अजून पटलं नसेल, विंचू किती विषारी आहे? विंचू माहित आहे ना किती विषारी आहे? ज्यांना ज्यांना विंचाने नांग्या मारल्या त्याला विचारा किती विषारी आहे. हा, त्याला कळत. त्या विषारी असणाऱ्या विंचवाला कोण खाती माहितीये का? तुमच्या भिताडवर फिरणारी पाल. पालीला इचू दिसला, पालीला इचू दिसला, वदनी कवळ घेता नाश्तेवारी पाल इचूला काय करते? सुपडा साप. आता ती पाल, भीतीवरची पाल आपल्या घरासमोरच्या कोंबडीला दिसली, वदनी कवळ घेता. कोंबडी काय करते? त्या पालीला खाऊन टाकते. आता ती कोंबडी सावाई घरी आला की सासूवर येते, पप्या कोंबडी धर, पप्या कोंबडी धर. धरली कोंबडी की शिजवली पातीला. कळलं तुम्हाला? एवढं विषारी विंचू त्याला पाल खाते, एवढी विषारी पाल त्याला कोंबडी खाते. मग कोंबडी किती विषारी झाली? त्याला हे एकटंच हाणतंय महाराज. मग माणूस किती विषारी झाला, लक्षात घ्या. दोघच काही म्हणत नाही. साप आपल्याला चालवर आपण मरतो, आपण सापाला चावलं की सापही मरतो. माणसासारखा विषारी प्राणी या जगात नाही. याला भूषण कशाचं आहे? देवाच्या नामस्मरणाचं भूषण आहे. याला लक्षात घ्या. याला भूषण कशाचं आहे? आपल्या आई बापाची सेवा करण्याचं याला भूषण आहे. माय बापांना तुम्ही 10-20 एकर जमीन अवश्य कमवा, पण ती जमीन कमवताना एक तरी मारकरी पोरगा तुमच्या कुळात पैदा करा. ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे, लक्षात घ्या. त्या पोरानं काय केलं पाहिजे? तुम्ही मेल्यानंतर तुमचं
किमान 10 नीट घातला पाहिजे आणि 10 नीट घातला की त्याच्यानंतर वर्ष श्राद्धाला तुमच्या अंगणामध्ये एखादा टाळ वाजला पाहिजे, असा पवित्र आणि पावन मुलगा तुमच्या कुशीतून जन्माला यायला पाहिजे. सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. आपण इतक्या विचित्र काळामध्ये मायबाप राहतोय ना, आपण इतकं भयंकर काळ आहे आपला. या भयंकर काळामध्ये 250, 300 पोरं बिगर लग्नाचे आपल्या गावात आहेत. या पोरांची जर उद्या चालून लग्न झाली नाही, हीच पोरं वैतागून आपले आई बापाला आता घालून काढल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, पोरात क्वालिटी नाही, ते पोरग आई बापाला दोष देतंय. किती उदाहरणं तुम्हाला दाखव. आई बाप आमच्याकडे तर असलं एक पोरग आहे, त्याचं लग्न व्हायला ते दावा घेऊन लिंबाच्या झाडावर चढतंय आणि आई बापाला दमदाटी करते, माझं लग्न लावा नाही तर फाशी घे. आता याचं लग्न व्हायला म्हणून आई बापाला फाशी घ्यायची वेळ आली. हे लक्षात घ्या, या पोरांची लग्न झाली नाही, गुन्हेगारी वाढणार माय बापांनो, आणि सज्जन आई बापाच्या पोरींना ताण होणार. लक्षात घ्या, हे कशामुळे वाढलंय? आपल्या घरात माळकरी पोरगा जन्माला नाही. लक्षात घ्या, आजही ठणकावून सांगतो एवढे माळकरी आहेत. आज यांच्या आई बापाची कुश पवित्र आणि पावन असेल. आज हा मृदुंगाचार्य आहे, जरी आज तो आमच्यासारख्या कपड्यावर नसला तरी पॅन्ट शर्ट वर वाजवायला बसलाय, पण तो मृदुंग वाजवतो आहे. ही त्याच्या 72 पिढ्याची पुण्य आहे. लक्षात घ्या, 72 पिढ्याची पुण्य आहे. महाराज हे कोणाला जमत नाही. तुम्ही डॉक्टर घडवाल, तुम्ही वकील घडवाल, पण माळकरी पोरगा तुमच्या घरात जन्माला येण्यासाठी तुमच्या कुळाची पुण्याहीच लागते. लक्षात घ्या, तुम्हाला वाटतंय मी 30 एकर जमीन घेऊन ठेवली, अरे ती 30 एकर जमीन जर आमच्या जामखेडच्या कला केंद्रावर तुमच्या पोरांनी घालवली, काय करायचं तुमच्या जमीन घेण्याला आणि त्या टिकवण्याला? लक्षात घ्या, काय करायचंय सांगा. 7 बारे पोरे झालेत काहींचे. मग याच्यासाठी कुळवान मुलं आपल्या घरात जन्माला यावे लागतात. लक्षात घ्या, आणि ती मुलं काय करतात ती मुलं आपला 10वा नीट घालतात. लक्षात घ्या, कोरोनाच्या काळापासून तर असं झालंय, लोकांचे 10वे व्हायना. आज 90% लोक माझ्या समोर बसलेत. आज त्यांना स्वतःची शाश्वती नाही की आपला 10वा नीट होईल का नाही. विचार करा, होईल का नाही. अहो, परवा या शिक्रापूरची गोष्ट आहे, जे पुण्यात राहतात त्यांच्या लक्षात येईल. आजचा वारलाय आणि शिक्रापूरच्या चौकाच्या पलीकडून 35 एकर असा बांधच नाही एवढी जमीन त्या म्हाताऱ्यानं कमवून ठेवलेली आहे. आज गुंठ्याला तिथं 40-40 लाख रुपये रेट आहे. त्या म्हाताऱ्यानं जमीन कमवून ठेवली, म्हातारं वारलं. नातवाचं लग्न जमलं होतं, 8 दिवसांनी लग्न आलंय, म्हातारं काल वारलंय. काय करावं त्या नीच लोकांनी? विचार करा, काय करावा? ज्या आज्याच्या जीवावरती गुंठा मंत्री झाले त्या शिक्रापूरमध्ये, काय करावा? 10वा किती दिवसांनी असतो? 10 दिवसांनी असतो, बरोबर आहे का नाही? अरे नातवाचं लग्न जमलंय म्हणून त्या हराम्यांनी 3ऱ्या दिवशी म्हाताऱ्याचा 10वा करून मोकळे झाले. विचार करा, काय म्हणत असेल त्या म्हाताऱ्याचा आत्मावरती. ज्या पिढीसाठी हाडाचं काढ आणि रक्ताचं पाणी केलं, ते 7 दिवस लग्न पुढे ढकलू शकत नाही. म्हणजे मी केलं कोणासाठी आणि कमवलं कोणासाठी? 10-20 एकर जमीन घेऊ नका माय बापांनो. या कीर्तनाच्या निमित्तानं सांगतो आणि खरं सांगतो, अजूनही माळकरी पोराला लग्नाला ताण नाही. जरी 2-3 एकर जमिनी कमी असल्या ना, लग्नाला त्याला ताण नाही. का ताण नाही? अख्खं गाव सांगताय पोरग जन्माला आल्यापासून माळकरी देऊन टाक तुझी पोरगी. अरे पैसे पाण्याला कमी असू दे, पण ते कधी दारू पिऊन झुलत घरी येणार नाही. तुझ्या लेकीला कधी हानमार करणार नाही. तुझ्या लेकीचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. देऊन टाक. अजूनही माळकरी पोरांना ताण नाही लग्नाचा. आणि म्हणून खर तर हेच परमार्थ आणि प्रपंच आहे. लक्षात घ्या, आपल्या कुळात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक,
तयाचा हरेक वाटे देवा. आणि एका ठिकाणी सुभाषितकारांना फार सुंदर सांगितलं, सुशीलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चतुरता उदार वंश पुण्येनं आत्मपुण्येनं सौभाग्यता. म्हणजे ज्यांच्या घरात माळकरी पोरं जन्माला येतात, संस्कार संपन्न पोरं जन्माला येतात, समजायचं आईची पुण्याई आहे. सुशील मातृपुण्यानं संस्कार संपन्न मुलं जन्माला आले, आईची पुण्याई. सुशील मातृपुण्यानं पितृपुण्यानं चतुरता, ज्यांच्या घरात हुशार मुलं जन्माला येतात, समजायचं बापाची पुण्याई आहे. ज्यांची मुलं शिक्षक झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, समजायचं बापाची पुण्याई आहे. सुशील मातृपुण्यानं पितृपुण्यानं चतुरता, चतुर मुलं जन्माला येतात, बापाची पुण्याई आहे. चांगल्या कामाला दान धर्म करणारी मुलं जन्माला येतात, समजायचं 72 कुळाची पुण्याई आहे. उन्मातो मातृ सुशील मातृपुण्यानं पितृपुण्यानं चतुरता उदार वंश पुण्यानं, वंशाच्या पुण्याईमुळे मुलं उदार जन्माला येतात आणि स्वतःच्या पुण्याईनं तो नशीबवान आणि सौभाग्य संपन्न मुलगा जन्माला येतो. याच्या विरोधात अजून लिहिलंय, उन्मातो मातृदोषेनं पितृदोषेनं मूर्खता, कार्पण्य वंश दोषेनं आत्मदोषेनं दरिद्रता. म्हणजे ज्यांच्या घरात अख्ख्या गावाला ताप देणारी पोरं जन्माला येतात, दारुडा दुरुडा भिकार चोट कला केंद्रात जाणारी पोरं जन्माला येतात, समजायचं त्याच्या आईचं पाप आहे. ज्यांच्या घरात 10वीला 5-5, 6-6 फाईटी झाल्या तरी विषय सुटणार, समजायचं बापाचं पाप आहे. अरे कुठल्या चांगल्या कामाला 1 रुपया द्यायची ज्याची दानत नाही, समजायचं त्याच्या 72 पिढ्याचं पाप आहे. आणि बापाची 5 एकर दारू आणि बाई पाहिजे फुकून टाकली, समजायचं ते स्वतः दारिद्र्यवान आहे. आपल्या कुळात कशी मुलं जन्माला घालायची माय बापांनो, याचा विचार आपण करायचा आहे. हाच आपला वारकरी संप्रदाय सांगतोय, हीच आपली हिंदू संस्कृती आपल्याला सांगते. माय